बेकार काम आहे ते. कोणाचाही पैसा त्याचं मन मारून खाऊ नका. कोणालाही वाईट पटेल असं बोलू नका. तो आता कोळसा विकते, ॲक्सिडेंटने पाय खराब झाला, लंगडत येते आणि आमच्या घरी कोळसा देते, तो मी घेतो त्याच्याकडून. आशा दंभ अवघे आवारा, काय म्हणते ताटीच्या अभंगातली ते बाई मुक्ताबाई. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, नाही ताटी उघडा ज्ञानेश्वरा उघडा. अरे संत जेने व्हावे जग बोलणे सोसावे. अरे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण आहे बाबा म्हणे काम, असं करू नका. म्हणून मन मुरवूनी करी राजरया. हे मन मुरवा, याला कुठूनही पैसे आणू देऊ नका. याला बोलताना विचार करू द्या, कसंही बोलू नका. आपली सासू आहे, आपली आई आहे, आपले सासरे आहे, आपला लहान भाऊ आहे, कसंही त्याला बोलू नका, टाकून बोलू नका. काही लोक कसे राहते माहिती का आपल्या समाजामध्ये, आपण त्यांना टाकून बोलतो ना, ते बिचारे चुपचाप ऐकते. काही म्हणते का आपल्याला, तुमच्या घरचे काही लोक असेल तसे. काही घरी समजा पाहुणे गेले तर माणूस असा खाली पाहते आणि बाईस पटर 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 करते, तो असाच राहते. नाही म्हणजे हा डग्गा वाजव बापू, डग्गा फक्त डग्गा, चाटी वाजव, ऐका नाही डग्गा चाटी. आता नुसती चाटी वाजवली तर काही बरं वाटलं का? आता डग्गा वाजव, बरं वाटलं. आता डग्गा चाटी दोन्ही वाजव बरं, 10 दिन निंदा वाजव, पहा ऐकायला कसं वाटते. तर पत्नी ही चाटी आहे ना, माणूस हा डग्गा आहे. डग्गा समजा एकटा वाजला तरी बरं वाटत नाही, आणि चाटी एकटी वाजली, हे दोघं जेव्हा समतोल वाजते ना, वाजवर एक तुकडा तिकडे दिदा, कसं वाटलं ऐकासाठी. आता एकच समजा वाजलं तर कसं वाटते, गोडवा नाही त्याच्यात. त्यासारखं पती पत्नी हे डग्गा संगीत आहे घरचं. नुसता डग्गाच वाजला तरी संसार होत नाही, नुसती चाटीच वाजली तरी. हे बरोबर वाजलं पाहिजे दोन्ही. हे पेटी आहे, हे जोपर्यंत सुरात आहे तोपर्यंत मी जोरात आहो. हिचा सूर बिघडला का माझा जोर गेला. हे जर सुरात वाजली तर माझं काम जमलं. जीवनही संगीत आहे बाप हो. हे तोंड सुरात ठेवायचं. काका, आमच्या काकाजीने उदाहरण दिलं. तो पोपट म्हणे का बे कुठं चालला नाही, आणि तो पोपट हे माझ्या दादा या आतमधी बसा दादा. दुसरा म्हणे कुठं चालला बे, हे वय वाणी मुरवा, मन मुरवणी जिरवा या मनाला. कसंही बोलते, कसंही वागते, कसंही खाते, काही खाते, कसंही जीवन जगते. कोणताच देव बकरा मागत नाही, कोणत्याच देवाला पशुचे बळी नकोत. असा देव दाखवून द्या ज्याला पशुचे बळी आहे, आणि त्याला आमच्याकडे घेऊन या त्या देवाला. आम्ही आहोत देवही आहे. त्या देवानं म्हणाव आम्हाला का मला बकरा खायसाठी पाहिजे. तुमच्या घरी मुलीचं लग्न होते, आपण अंगणबाई करतो ना, मग अंगणबाईमध्ये का करतो आपण, हां सांग, करायचं तर सांगायचं, घाबरायचं नाही. हे कीर्तन कशासाठी आहे, आपल्या जीवनामध्ये सुधार करायचा आहे. नवीन विचार आले पाहिजे, संतांचे विचार शिरले पाहिजे. आपल्या घरी मुलांचे लग्न करताना कुठल्याही पशुचा बळी घेऊ नका बापाओ. हात जोडून सांगतो, सून खराब निघते, घरी सुख शांती नाही राहत, कोणी कोणाचं ऐकत नाही. लाडवाचं जेवण द्या, पेढे वाटा गावात, छान कढी बनवा, छान चिंचेचा सार बनवा. पशुचा बळी घेऊ नका. कुठलाच देव पशुचा बळी मागत नाही, आणि आजपर्यंत कोणी मागितलंही नाही. महाराज म्हणतात मन मुरवूनी करी राजरया. मन मुरवा, मन आधी मुंडी मग ब्रह्मधुंडी. या मनाला मुरवत ज्या दिवशी आपण जीवन जगू ना, त्या दिवशी आमचे ज्ञानेश्वर महाराज किती सुंदर गोड शब्दात लिहितात. बाबा माझ्या रया, ए माझ्या मित्रा, ए माझ्या बाळा, मला मुरव. प्रणवासी साक्ष. प्रणव म्हणजे काय, प्रणवाचा अर्थ काय होते. प्रणव म्हणजे ब्रह्म, प्रणव म्हणजे ज्ञान, प्रणव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, प्रणव म्हणजे या जगातलं जीवाच्या कल्याणाचा ज्ञान. प्रणव त्या ज्ञानाला साक्षी ठेवून, संतांच्या विचारांना साक्षी ठेवून तू तुझं जीवन घडव रे बाबा. हे जीवन समजा घडवलं नाही तर काहीही फायदा होत नाही. जीवन घडवायला संत आपल्याला सांगतात, पण तसं आपण करत नाही. आ
म्हणे देव देव्हाऱ्याचा ज्ञानदेव म्हणे देव देव्हाऱ्याचा ज्ञानदेव म्हणे देव देवाऱ्याचा ज्ञानदेव माने देव देवाऱ्याचा ज्ञानदेव माने देव देवाऱ्याचा ज्ञानदेव माने देव देवाऱ्यात नव्हे तो विश्वाचा माया बाप नव्हे तो विश्वाचा माया बापा नव्हे तो विश्वाचा माया बाप नव्हे तो विश्वाचा माया बाप नव्हे तो विश्वाचा माय बाप माय बाप माय बाप ज्ञानदेव माने देव देवराचा ज्ञानदेव माने देव देवाऱ्याचा ज्ञानदेव माने देव देवाऱ्यात काय म्हणतात ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव म्हणे देव देवहाऱ्याचा देवाचं स्थान कुठे आहे कुठे आहे देवाऱ्यात देवाऱ्यात म्हणजे कुठं माहीत आहे का आपण हरिपाठ म्हणतो काय म्हणतो देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधिल्या देवाचं द्वार देवाची ये द्वारी उभा क्षण भरी आपण समजा देवळाच्या दारामध्ये देवळाच्या मंदिरात काही वेळ समजा उभं राहिलो तर काय होतं म्हणते त्याने मुक्तीचारी आहे की सोपं सोपी वाक्य आहे पा काय म्हणायचं ज्ञानेश्वर महाराजांना देवाच्या द्वारामध्ये समजा आपण क्षणभरासाठी उभं राहिलो तर आपण सगळ्या मुक्तीचे अधिकारी होतो समजा एखादा दारू डाळून उभा राहिला तर तंबाखू खाणारा उभा राहिला तर चोर उभा राहिला तर बलात्कारी उभा राहिला तर त्याच्यासाठी सांगितलं का ज्ञानेश्वर महाराजांनी नाही तसं सांगायचं नव्हतं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा देह हा देव देवाची ये द्वारी हे तुमचं शरीर हे माझं शरीर कशाचं द्वार आहे देवाचं काया ही पंढरी आणि आत्मा हा विठ्ठल हा हे शरीर जे सगळे आहे हे शरीर सगळे पंढरी आहे या पंढरीमध्ये बसलेला आत्मा कोण आहे विठ्ठल आहे या देवाच्या द्वारामध्ये या शरीरामध्ये जो जीव क्षणभरासाठी मनुष्य देहामध्ये आला तो मुक्तीचा अधिकारी होऊ शकतो होतो असं नाही प्रत्येकजण सुखाचे अधिकारी आहे ज्ञानदेव म्हणे देव देव्हाऱ्याचा देव देव्हाऱ्याचा आहे पण नव्हे तो विश्वाचा माय बाप कोणाकोणाचा ठेका घेईन बापो देव कोणाकोणाकडे पाहीन देवाला तेवढे धंदे आहे का पाहायसाठी नाही नाही म्हणणं मुरवणी करी राज रया रया ह्या मनाला मुरव ह्या मनाला कसंही जगू देऊ नको मनाला कसंही बोलू देऊ नको मनाला कसंही खाऊ देऊ नको मन कसंही खातो म्हणते हे जीभ कोणाकोणाला जीभ आहे हो नाही म्हणता येईल कोणीच कोणाकोणाला आहे सर्वांना जीभ आहे का नाही मग एकाची जीभ गोड आहे एकाची जीभ तिखट आहे एकाची जीभ आंबट आहे असं आहे का असं आहे एकाच्या जीभेला कडू वाटते एकाच्या जीभेला खारट वाटते असं आहे नाही इथं समजा आपण पुरणाची पोळी केली आणि सगळ्यांना दिली खायसाठी तर सगळ्याच्या तोंडातून एकच उत्तर निघेल का निघेल पुरण कसं होतं गोड होतं भाजीत मीठ झाली तर भाजी खारट होती भाजीत तिखट झालं तर तिखट होती एकच जीभ आहे सगळ्यांना पण त्या जिभेवर स्वाद घेणाऱ्याचे मन अलग अलग आहे एकाला कमी तिखटाची भाजी पाहिजे एकाला जास्त तिखटाची भाजी पाहिजे एकाला जास्त गोड पाहिजे एकाला जास्त आंबट पाहिजे एक जण म्हणते भाजी झाली पण ते मागच्या रविवारसारखी नाही झाली खोबरं कमी टाकलं का
जीभ म्हणते का? कोण म्हणते? हे म्हणणं कोणाचं आहे? जिभेचं. कोणाच्या तरी जिभेने उत्तर दिलं काय? नाही दिलं. कोण देते? हे शरीर. ह्या शरीरात बसलेला जो आत्मा आहे, ज्याला गोडी लागून आहे ना खाची. पुढच्या चरणात महाराज म्हणतात की देई स्थान मान विवरण करी आदी पिंडाची शुद्धी प्रथम करी. बापरे, हे पिंड शरीर आहे ना, याची शुद्धी कर. देही स्थान मान विवरण करी आदी. हे डोळे, हे जीभ, हे कान, हे हात, याला काय काय पाहिजे याचा विचार करा अगोदर. जिभेला कशाची गरज आहे? कानाला कशाची गरज आहे? नाही. वदन दिये. वदन म्हणजे तोंड. हे तोंड है मुँह का भूषण, सच ज्ञान जग को बोलना. है नेत्र का भूषण यही, गुरुचरण देखे डोलना. है हाथ का भूषण यही, उपकार करना दीन पे. डोळे कशासाठी आहे? डोळे काही सुंदर स्त्री पाहायसाठी नाही आहे. डोळे पिक्चर पाहायसाठी नाही आहे. जीभ मटण मसाले मच्छी खायसाठी नाही आहे. तोंड काहीही बोलायसाठी नाही आहे. हे आपल्याला ज्या कामासाठी दिलं ना त्या कामासाठी उपयोग करा बापो. कोणत्याही कामासाठी करू नका. तोंडाचा उपयोग बोलण्यासाठी आहे, मग काही बोलायचं का? जिभेचा उपयोग खायसाठी आहे, काही खायचं का? डोळ्याचा उपयोग पाहायसाठी आहे, काही पाहायचं का? हाताचा उपयोग, पायाचा उपयोग कशासाठी आहे? याचा उपयोग ज्ञानेश्वर माऊली म्हणतात देही स्थान मान विवरण करी आधी तू जाणून घे की 5 तत्वले या तन किन्ना सोतनले काहिले. 5 तत्वाचं शरीर तुला ज्याच्यासाठी मिळालं त्याच्यासाठी तू वापर कर. 5 तत्वले यातन म्हणजे हे शरीर, किन्ना केलं, सोतन ते शरीर तू काही ले दिना कोण्या कामासाठी लावलं? सत्संगात बसायसाठी, कीर्तनात बसायसाठी, पुस्तक वाचायसाठी डोळे दिले, हरिपाठ म्हणण्यासाठी तोंड दिलं, दान करायसाठी हात दिले, कीर्तनाला जायसाठी पाय दिले. पण तू काय करताय? बाई पाहासाठी डोळ्याचा उपयोग करताय, लोकांना मारासाठी हाताचा उपयोग करताय, सट्टा खेळायला जाण्यासाठी पायाचा उपयोग करत आहे. नाही, डोळे दिले ग्रंथ वाचण्यासाठी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. आणि वांग्यापेक्षा कोंबडी बरी याच्यासाठी आहे रामकृष्ण हरी. वदन दिये हरि गुणगाने को, श्रवण दिये सुन कान रे, हात दिये कर दान रे. कहत कबीर सुनो भाई साधो, कंचत निपजत खान रे, हरि भजन को मान रे. अरे बाबा, हे डोळे त्याच्यासाठी नाही आहे रे. देही स्थान मान विवरण करी आधी, आणि पिंडाची शुद्धी प्रथम करी. पिंड म्हणजे शरीर, याची शुद्ध करा, याची शुद्धता केली पाहिजे आपण. देह शुद्ध करुणी भजनी बजावे, देही शुद्ध करुणी भजनी बजावे, देह शुद्ध करुणी भजनी बजावे, देह शुद्ध करुणी भजनी भजावे, देह शुद्ध करुणी भजनी भजावे, देह शुद्ध करुणी भजनी भजावे. अनेकांचे नाठवावे गुणदोष, अनेकांचे नाठवावे. अनेकांचे नाठवावे गुणदोष, अनेकांचे नाठवावे गुणदोष, गुणदोष. देह शुद्ध करुणी भजनी भजावे, देह शुद्ध करुणी भजनी भजावे, देह शुद्ध करुणी भजनी भजावे. हरिपाठ म्हणणाऱ्यांनी, एकादशी करणाऱ्यांनी, व्रत करणाऱ्यांनी, होम हवन करणाऱ्यांनी एक पत्तेपाळा म्हणते महाराज, ह्या देहाला शुद्ध करा. देह शुद्ध करा म्हणजे पवित्र करा. खोटं बोलू नका, निंदा करू नका, नालस्ती करू नका, चोरी करू नका, हिंसाचार करू नका, कुठल्या प्राण्याचे बळी घेऊ नका, कोणाचे मन दुखवू नका. हे करून एकादशी केली, एकादशी वाया गेली. आणि हे ठेवून एकादशी जरी नाही गेली
तरी काही हरकत नाही बाबा. नाही. तुकाराम महाराज म्हणतात की वाणीचा रसाळ अंतरी निर्मळ आणि तया गळा माड असं नसू. जो वाणीचा रसाळ आहे, अंतरी निर्मळ आहे, त्याच्या गळात माड त्याच्या जटा माड असं नको. त्याला जट असली काय, त्याला माड नसली काय, काही हरकत नाही. पण देह शुद्ध करुनी भजनी भजावे. देह शुद्ध करून भजन भजलं पाहिजे. हे टाळ मृदंग म्हणजे काही भजन नव्हे. अंतःकरणात रात्रंदिवस भजन केलं आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी. अंतःकरणात भजन केलं आमच्या मुक्ताबाईंनी, आमच्या गाडगे महाराजांनी, आमच्या राष्ट्रसंतांनी. जगद्गुरू तुकाराम महाराजांची उद्या जयंती आहे. त्यांचं जीवन पहा, अख्खं जीवनपट पहा, कसे जीवन जगले. एकही पैसा दुसऱ्याचा घेतला नाही बापो, एक पैसा नाही घेतला. आणि आम्ही कीर्तन करणारे लोक, आम्ही जर पैसा घेत असू आपल्या पोटासाठी, का फायदा नाही. महाराज म्हणे, मगाशी सांगितलं बाबाजींनी की लोकी कर्तव्यशीलता यावया भजने केली संतांनी वाईट भावना नासावया. नाशावया. लोकी कर्तव्यशीलता यावया भजने केली संतांनी. कशासाठी केली? वाईट भावना नासली पाहिजे, लोकांमध्ये कर्तव्यशीलता आली पाहिजे. म्हणून ज्ञानदेव म्हणे, विवरण करी आधी निवृत्तीच्या संगी अनुभव घेतला. निवृत्त सद्गुरू निवृत्ती महाराजासोबत राहून मी अनुभव घेतला. हा कुठला? की देह शुद्ध करून भजनी भजावं. संतांचे जगणं, संतांचं वागणं खूप सुंदर होतं बापो. तसं जगणं वागणं आपल्या जीवनात आलं पाहिजे. सद्गुरू माऊलीचं आगमन झालं आहे, त्यांचं मला ऐकायचं आहे आणि तुम्हाला ऐकायचं आहे. इतक्या वर्षानं आले ते नाही. देवासारखे माणसं ह्या जगामध्ये भेटणं आता कठीण आहे. देवासारखे माणसं मिळते का कुठेतरी? मिळते? नाही मिळत. पैसे देऊन मिळत नाही बापो. पण ज्यांनी संतांचे विचार आपल्या जीवनामध्ये अनुभवले ते या जगातले जिवंत देव आहे. असे देव आपल्या गावात आलं तर आपल्या गाव मंदिर, आपलं गाव स्वर्गासारखं होते. त्यांचं आपण ऐकून जीवन जगूया. मी तुमचा वेळ जास्त घेणार नाही. आपल्याला पुढचा कार्यक्रम ऐकायचा आहे. तुम्ही माझं शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचे शतशः आभारी आहे. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.